सामानकरी गटाला 8 गाड्या या ठिकाणी हरवून सेमीला पात्र झाला. आता सेमी मध्ये या ठिकाणी 9 गाड्या हरवून फायनलला पात्र होणार. काचा पण लागणार. ची मेहनत आज या ठिकाणी कामी येणार. लाईटच्या खांबावर चढणार हिरवा शर्ट ए पोरा खाली ये. वर जा, तसाच परत वर जा. 1 नंबरचा का लागले नात बघ रे जरा. शॉक लागला की डायरेक्ट वर 1 नंबरचा असा अजून पाठीमागे सारा नाही त्यांना तुम्ही सर्व मागाचा करा गाड्या उद्या करा वळ करत बसू नका अन्यथा जाग्यावरती राहाल. एकदा संधी सांगणार नाही जागेवरती राहाल. केसरी मैदानातला पहिला आणि पहिला मान कुणाच्या लढत वाटलं होतं वेगळं परंतु बघायला मिळालं वेगळं. एक गाडी लागले मारली ड्रायव्हरने पण उडी. ह्या बैलांना काय करायची करून घ्या. चला असिस्ट धरला एकाने बहादराने पडून. सगळ्यांना जेवायला भी आहे पण तरी पण थोडं आहेत का तर हायतच मानलं. या प्रेक्षक माग या प्रेक्षकाला पुढे परत या प्रेक्षक माग चला. झेंडेवाले एक वाटी प्रदीप नाना पाटील कापूसकाडी यांचा रामा असेल आणि त्याच्यासोबत आयुष अमरमाळी भोपाळ तेजस माती कोंडे कोराळकरांचा हरण्या. दोनवादी सरपंच सतीश वडेकर उंबरमाळी यांचा रत्न्या आणि बैलगाडा प्रेमी खातगुण मंजरापूर यांचा चिक्या. 3 वादी आहे तुळजाभवानी आई येडामाई प्रसन्न धाराशिवकरांचा घरचा साज सर्जा आणि राणा. 4 वादी सौरभ संजय कदम पेरले यांचा विराट आणि भाऊ पोटे येवला नाशिक यांचा माजी. दक्ष गोपीनाथचे टुंगे कर्जत यांचा गोविंदा आणि वसंत जगन चव्हाण जालनेकरांचा बलमा. 6 वादी भास्कर शामराव जाधव बोरवा यांचा सिकंदर आणि सुशांत संभाजी बनकर यांचा रॉकी. 7 वादी कृष्णा बाबूशेठ लिंबोरे काकर मोशी यांचा शंभू आणि दत्तात्रय अर्णव ठाकर यांचा मुंगळा. 8 वादी देवान दिलीप मात्रे सनी रतन पाटील सोनारपाडा यांचा सिकंदर आणि सिद्धार्थ सलगर कारुंडे यांचा बबिया. 9 वादी सागरशेठ मोरे अक्षय मोरे दिगंचीकरांचा वजीर आणि गजानन विकास मुंडे किनगाववाडी यांचा रॉकी. आणि रावदी कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर सासवडकरांचा बादल आणि वैष्णवी मोहन मध्ये एमएम ग्रुप पेट नाका यांचा राजा. हा सेमी 2 सज्ज. पहिल्या निशाण उभं राहिलेलं मैदानाचा सेमी क्रमांक 2 सुटण्यासाठी सज्ज. 5 क्रमांक 1 मधले प्रेक्षक जरा मैदान मोकळे करा. निशाणू सराव पाहायला चेहरा मिळाला खा आणि लगेच पाठीमागा दुसरा सेमीवाला. या सेमीचा 10 गाड्या आहेत आणि 10 गाड्यांचा प्रतिदान संग्राम पार सुटला. दुसऱ्या सेमीया मैदानातील सुटला आणि लढत चालली. सुंदर सुंदर अशा गाड्या सुंदर लढत आणि लढत झाले. परत एकदा नवीन चेहरा. नवीन नाही जुनाच आहे. असं झालं म्हणून तो नवीन चेहरा. बैलगाडी शर्यत म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. बऱ्याच जणांची निश्चितता अनिश्चितता हे फक्त बैल पाळल्यानंतरच साध्य होणार. सेमी फायनल 3 लावून घ्या आणि मैदान मोकळं करावं. समोरचे सेमी फायनल 3 एक वादी त्रिशिका निखिल बोरकर वडगाव मावळ यांचा मल्हार आणि त्याच्यासोबत किशोर बाळासाहेब राजाळे शनी शिंगणापूर यांचा बिरजा. 2 वादी शिवाने लक्ष्मण ढेरे देवळा आणि करमाळा यांचा राहण्या आणि त्रिशा रत्नाकर कमाडे चितीकरांचा वॉन्टेड.
तेवती सूर्या सम्राट गोप माळेवाडी यांचा सम्राट आणि प्रतीक मोबाईल वाला आहे कोरेगाव यांचा घरचा साथ. त्याला काय करतात तुम्ही जर धिंगाणा घातला तर दुनिया नाचायला मोकळे गे प्रत्येक वेळेला तीच सांगायला लागतं तुम्हाला. आरिव यांचा माणिक आणि कल्याण बनसी राठोड छत्रपती संभाजीनगर यांचा नंद्या. सावती विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा डायमंड आणि राजेश्वरी आकाश शेठ गरकुंडे चेतक ग्रुप सलामतपूर यांचा येडा रैना. सातवती सेवा रायफल नकऱ्या 74 सातारा यांचा घरचा साथ. संतोष नाना कापसे सातारकरांचा घरचा साथ रायफल आणि नकऱ्या. आठवती पंकज भैया वाघ पुसेगाव यांचा शंकर आणि तुम्ही कशाला तुमच्यामुळे मागणी पुढे यायचे सगळे कुमार पुढे यांचा हिंद केसरी तुमचं काम आहे वाडीकरांचा बाबिया आणि रावती ध्रुवी तुषार कदम कशाला पुढे जातोय हरेश रमेश मागे नाथा हा सेमी 3 या मैदानातील तिसरा सेमी क्रमांक 2 चा निकाल आणि निकाल. सेमी क्रमांक 2 चा निकाल तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी दक्ष गोपीनाथ शेठ तुंगे कर्जत यांचा गोविंदा आणि वसंत जगन चव्हाण जालना यांचा बलमा. या गाडीचा प्रथम क्रमांक आला. विजेत्या गाडी मालकाचं विजेत्या गाडी चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सगळे लाईन माग फोटोग्राफर सगळे बाहेर होतो मी तुमचं काम नाही तिथं मोहिते 12 गोविंदा आणि त्याच्या सोबत पाला वसंत जगत चव्हाण जालनेकरांचा बलमा आणि गोविंदा. सेमी फायनल 2 मध्ये फायनल साठी पात्र. विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. पहिला मानकरी मिळाला फायनलचा. फायनलला पहिला नव्या चेहऱ्याचा नवा मानकरी मिळाला. पंढरपूरकर ड्रोन सेमीफायनल वेळचा निकाल सांगितला का विनंती आहे. पांढरी लाईन कॅमेरा वर जावा किंवा खाली जावा. पांढरी लाईन दिसत नाहीये. आधी वर जावा. दोघांना द्या. तिसऱ्या सेमीमध्ये सुद्धा सुंदर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार. पारणं पिटणारी या ठिकाणी मध्ये लढत पाहायला मिळते. तर या ठिकाणी आज सगळे काही साध्य होत असतं. या निशाणी पण गती या बराच वेळ लागतो. फायनल आपल्याला 5:30 वाजता संपवायचा आहे. या गती घ्या. सेमी फायनल 1चा निकाल आणि निकाल. सेमी फायनल 1चा निकाल. तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी स्वर्गीय मनोहर शेठ बाराम खरावकर नावडे कळमोली यांचा पक्षाधी पैलवान अरविंद धोका चोमाटणे सिन्नर सोमठाणेकरांचा फंटिया. या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. दुसरा नवा चेहरा मिळाला. सेमी क्रमांक 1 आणि सेमी क्रमांक 2 पळाला. सेमी क्रमांक 1 आणि 2 मध्ये नवीन चेहरे महाराष्ट्राला करणार. बैल पळत असतात परंतु या ठिकाणी आज मैदान या बैलगाडी क्षेत्रामधलं एक नामवंत आणि हिंद केसरीचा मल तो या बैलगाडी क्षेत्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार. कुठला आणि सुटला. आणि तिसऱ्या सिरीज मध्ये सुद्धा 10 गाड्या पाहतात आणि 10 गाड्यांचा रण संग्राम. कारण मैदान अखंड पहिला हिंद केसरी मैदान ऐसा है. कारण इथं स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये अखंड बैलगाडी मला उपस्थित आहेत. त्यामुळे आज बऱ्यापैकी नवीन चेहरे पाहायला मिळणार. ड्रायव्हर पण नवीन होता. क्रमांक 4 ला तास क्रमांक 1 वरती चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब आर्यांची आबासो गुजले लेंगरे यांचा पुष्पराज आणि आबासो गुजले लेंगरेकरांचा भुयाल. तास क्रमांक 2 वरती स्वामी समर्थ हर्षद भैया कुरकुर
एक मध्ये 9 नंबर तास. सेमी फायनल 3 चा निकाल. सेमी फायनल 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी सूर्या सम्राट ग्रुप माळेवाडी यांचा सम्राट आणि प्रतीक मधुकर अडसो भाळेवाडी यांचा तेजा. या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी मारवाडीकरांची फायनलला पात्र. ए चला 1 नंबरचा जीवन क्रमांक 3 वर प्रत्येक गोळ्याला नाव घेतल्यावर पनवेल वाले आणि त्याच्यासोबत बेताळ बोवा प्रसन्न बोरमाळ गराडे बौद्धनकरांचा लक्ष. तळेगावकरांचा व्हीआयपी राणा आणि त्याच्यासोबत रफिक मिस्त्री जावेद नाणेगावकरांचा 17-17. तास क्रमांक 5 वरती सरसेवागिरी महाराज आदित्य वाडनाईक दापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत आकाश ग्रुप शेवटे यशवंत काकडे मैदानातील रणा संग्राम कोण नावाची जुना की नावा आणि या इंसिनीमध्ये नवा मांतरी पाहायला मिळतोय आणि हो वा उचला त्यांना या उठा माती झाली बांगडी. या सेमी क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 1 वर श्री महादेवी प्रसन्न ज्ञानेश्वर पाटील दापोडीकरांचा एक शिंगीन त्याच्यासोबत सतीश प्रकाश पवार अँब्युलन्स नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ काय नाही झालं पाहिजे ना. आणि त्याच्यासोबत ज्योतिबा राजा प्रसन्न धनुष चव्हाणकरांचा रुद्रा अँब्युलन्सवरती स्वप्नील सगळे शिंदेवाडी काजळकरांचा लक्ष आणि त्याच्यासोबत दत्ताभूषण हेगडे काजळकरांचा काजा. लवकर क्रमांक 4 वरती उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड लवकर त्यांचाच घरचा साथ एकनाथ दादा कंदूरकरांचा ॲम्ब्युलन्स येऊ द्या लवकर. इकडे आला इकडे पाठीमागं स्टेजच्या इथे लवकर डॉक्टर. एक माईक थांबा गाड्या सोडू नका. गाड्या सोडू नका. सेमीफायनल 5 सोडू नका. आली वरनं ॲम्ब्युलन्स आली तिला जागा द्या वरच्या ॲम्ब्युलन्सला. बापू सेमीफायनल थांबा. झेंडा पंच ऐकायला येतोय. हो जाऊ द्या ॲम्ब्युलन्स खाली घ्या आणि समोरचे बघणार सावध व्हा. गाड्या सोडू नका. आणि कार्यकर्ते सौरभ शेठ घ्या ही बाहेर घ्या. गाड्या सोडू नका लगेच अजून आहे भरपूर गाड्या सोडायची. रुपेश भाऊ पोलीस प्रशासनला अधिकार द्या. मारून बाहेर घेऊ द्या. हे दांडक्यात पोलीस प्रशासन ॲम्ब्युलन्सला वाट द्या. सर ॲम्ब्युलन्सला वाट द्या. यार जाऊ द्या ॲम्ब्युलन्स जाऊ द्या. काय झालं का एवढं होऊन सुद्धा काय कुणाला कळणार. तर आता त्या ॲम्ब्युलन्स कडे बघून काय तुम्हाला जायचं का त्याच्यात त्या कान पडत त्याच्या नाही तर बाकीच्या तरी आखला येऊ द्या थोड्या घरी. एवढी माणसं डोळ्याला कसं सापडतात तुम्ही उभं राहताय तुम्ही. ह्यांना ठोकादार अशी माहिती त्यांना कळेल का कुठ कसं हे करायचं. टांगड्या हाना त्यांच्या काय प्रत्येक वेळेला तेच ओरडून सांगायचं. हा सकाळपासून एवढे झाले 111 गट झाले. 3 सेमी पळून आले. सेमी क्रमांक ऑब्जेक्शन आले. गाडी फावले बघून निकाल दिला जाईल. हा साहेब बरोबर आहे. काय होतंय आता पोलिसांनी ताब्यात घ्या. तिकडे पलीकडे पोलिसांच्याकडे ना त्यांना काय बघ एका साईडला घ्या. त्यांना एका साईडला घ्या. खाली गाड्या
एवढं सगळं रामायण चाललं पण बिचाऱ्यानं हातातली इमेलची पुढे काही सोडलेली नाही. थोडा गाड्या सोडा ज्या निशान उभं राहिले सर माग बाजू सरा सुटला सुटला आणि 5 मध्ये सुद्धा लढत चालू आहे कारण मैदान मैदान आणि या मैदानातला 5वा सिंधुळे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त कोणी खेळा सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळाली. अलीकडं घरचा साज पलीकडं शिवाय सुंदर आला होता राजा आणि अर्जुन लढत झाली निकाल गेला कॅमेरमनकडे शेवटच्या क्षणी कोण झाला गुलालाचा मान खरी सेमी फायनलचा आला एक होती शंभू बाजी कडक वाजला नांदेड सिटीकरांचा संघर्ष होता बुलट आणि त्याच्यावर सिद्धराव बसवंत हत्तीकाळे यांचा बलमा. दोरवती निवास अजय भोसले धोंडेवाडी यांचा सम्राट आणि अमोल शेठ भारती दिसले पिंपरीकरांचा राजा. 3 वती पृथ्वीराजदादा खुटवड पुणे शौर्या देवत गोळेकर यांचा बैजा आणि निकिता विठ्ठल गायकवाड बुलढाणा यांचा राजा. 4 वती शहर विजय मेडिकल पुसेगाव विजय कुमार जाधव यांचा नंद्या आणि विकास गुलाब राठोड पोरगाव तांडा यांचा चेंडू. अमित राहुल बापू अजित रेडे घोटाळे मोसी यांचा लक्ष आणि चंद्रकांत आनंदा इंगळे शिरसावडी यांचा रुबाब. 6 वती छाया वाघमोडे भांबुर्डी यांचा कारतूस आणि ऋतिक संजय गोरे पोहनशिराज यांचा भजड